आणि ब्रेकनंतर बघूयात दिल्लीत यंदाही काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि यंदाही काँग्रेसच्या पदरी जी आहे ती निराशाच असल्याचं आपण पाहतोय. आतापर्यंतच्या निकालाच्या कलांमध्ये काँग्रेसला फक्त एका जागेवर आघाडी घेता आली आणि त्यामुळे दिल्लीकरांनी पुन्हा एकदा राहुल गांधींना नाकारल्याचं पाहायला मिळालं. I think it was very obvious from all our meetings in Delhi and whichever people I was meeting that people wanted change. They were fed up of the way things were and they wanted change. I suppose they voted for change. My congratulations to all those who have won. And for the rest of us, it just means we have to work harder and we have to stay there, be on the ground and be responsive to the people's issues. मुस्लिम समाज, दलित समाज यांच्याकडे वळला. हा समाज आपोआप नाही वळला साहेब. दिल्लीच्या निवडणुकीमध्ये काय झालं, किती पैशाचा व्यवहार झाला त्या ठिकाणी, किती दबावाचं तंत्र वापरलं गेलं, किती झोपडपट्ट्या आम्ही उठवणार आहोत त्या ठिकाणी, किती धमक्या देण्यात आल्या, मुस्लिम वस्त्यांमध्ये किती लोकांना मारलं गेलं की पैसे देऊन की तुम्ही जर त्या ठिकाणी मतदान करणार नाही तर आम्ही तुमच्या झोपडपट्ट्या आम्ही आल्यानंतर उठवून देऊ. हे सगळे प्रकार तुम्ही वापरले ना. हे काही तुम्हाला मनातून लोकांनी त्या ठिकाणी मतदान केलं असं अजिबात त्या विरोधात राहू नका तुम्ही. लोकांना माहिती आहे की तुम्ही संविधान विरोधी आहात. तुम्हाला धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची आहेत. तुम्ही हे सातत्याने तुमचं चाललेलं आहे. आज तुमचं या ठिकाणी चांग भलं झालंय, उद्या ते चालणार नाही हे लक्षात घ्या. कांग्रेस पार्टी तीसरी बार जीरो पे आउट हुई है. पूरे देश में कांग्रेस पार्टी वेंटिलेटर पे है, लेकिन दिल्ली में कांग्रेस पार्टी मर चुकी है. बस उसका श्राद्ध होना बाकी. और उसका कारण यह है कि कांग्रेस पार्टी जन सामान्य के जो मुद्दे हैं उनसे पूरी तरह से डिस्कनेक्ट हो गई. कांग्रेस पार्टी का जनता से अब कोई सरोकार नहीं रह गया है. यही वजह है कि राहुल गांधी जी जब पार्लियामेंट में खड़े होते हैं तो जनता के प्रश्न पे नहीं बोलते, वो आर्टिफिशियल इंटेलिजेंस पे अपना भाषण देते हैं. तर दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आलेले आहेत. अशातच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी आप आणि काँग्रेसला डिवचलंय. दिल्ली निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये सध्या आप पिछाडीवरती आहे. आपापसात आणखी लढा आणि एकमेकांना संपवा असं म्हणत त्यांनी आप आणि काँग्रेसने दिल्लीच्या निवडणुकीत एकत्र न लढण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीत आप आणि काँग्रेस एकत्र लढले होते, मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेसने एकला चलोरेची भूमिका घेतली. काँग्रेस आणि आपने दिल्लीच्या 70 जागांवर एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले होते आणि त्यामुळे ओमर अब्दुल्लांनी एक्सपोस्ट करत आप काँग्रेसवर टीका केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच 30 उमेदवार उतरवण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र 23 उमेदवारांनी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली. यामध्ये त्यांच्या हाती भोपळा आलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष मुख्यालयामध्ये सुना सुना माहोल बघायला मिळाला. 23 उमेदवार जे होते ते प्रत्यक्ष रिंगणामध्ये होते आणि 23ही उमेदवारांचं डिपॉझिट जे आहे ते या निवडणुकीत जप्त झालेलं आहे. पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस जी अजित पवार गट अर्थात तो दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीत उतरला होता. यासाठी स्वतः सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांनी जोरदार दिल्लीमध्ये जाऊन प्रचार केला होता. अशावेळी त्यांच्या हाती मात्र निराशा आलेली. एकही उमेदवार म्हणजे 23 उमेदवार उभे होते त्यापैकी एकही उमेदवार हा निवडून येऊ शकलेला नाही. सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झालं. तर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं. दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न लागू करण्यात आल्याचा आरोप राऊतांनी केला. 39 लाख मतांमधील काही मतं दिल्लीतही आल्याचं त्यांनी म्हटलं. सर्व मतं भाजपच्या पारड्यात जातात. त्यांच्याकडे काय जादूची छडी आहे याबद्दल खरं बोलायला हवं असा सवालही संजय राऊतांनी केलाय. तर दिल्लीत पैशांचं वाटप सुरू होतं, मीही माझ्या डोळ्यांनी पाहिलं असंही राऊत म्हणाले. कि चुनाव आयोग और सरकार का रवैया चुनाव के बारे में कैसा है, किस प्रकार से मतदाता सूची में फ्रॉड हो रहा है और ये महाराष्ट्र पैटर्न नया बनाया है. तो मैंने भी कल कहा कि दिल्ली में भी महाराष्ट्र पैटर्न
लागू किया है और महाराष्ट्र पैटर्न जैसा है वैसा ही दिल्ली में काम चल रहा था। चुनाव आयोग आंख बंद करके बैठा था। आतापर्यंतच्या या सगळ्या घडामोडींनंतर आपण नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। दिल्लीत 27 वर्षांनंतर फुललं कमळ। विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता, विकास आणि सुशासनाचा विजय म्हणत पंतप्रधान मोदींकडून दिल्लीच्या जनतेचं स्वागत। दिल्लीतील जनतेने दिलेला निकाल स्वीकारला। पराभवानंतर अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया। नवी दिल्ली मतदारसंघातून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव। भाजपच्या परवेश वर्मांनी चारली केजरीवालांना धूळ। जगपुरामधून माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचा धक्कादायक पराभव। सिसोदियांच्या पराभवामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला मोठा झटका। दिल्लीत सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू होताच भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण। ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांचा जल्लोष। दिल्ली विधानसभा निवडणुकीतील यशाचा भाजप विजयी सोहळा करणार साजरा। संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात विजयी कार्यकर्त्यांना करणार संबोधित। दिल्लीतील विजय हा मोदींची गॅरंटी, हा जनतेने केलेला अहंकाराचा पराभव। तर दिल्लीत आता विकास आणि विश्वासाच्या नव्या युगाला सुरुवात। अमित शहांकडून दिल्लीतील विजयाचं अभिनंदन। दारू घोटाळ्यामुळे आम आदमी पार्टीचा पराभव। आचार विचार शुद्ध नसल्यानं दिल्ली निवडणुकीत आम आदमी पार्टीला पराभवाचा झटका। अण्णा हजारेंची आपच्या पराभवावरून सडकून टीका। दिल्लीत राष्ट्रवादी उमेदवारांचा दारुण पराभव। राष्ट्रवादीच्या सर्व 23 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त। दिल्लीतील राष्ट्रवादी कार्यालयात शुकशुकाट। दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ। काँग्रेसचा निवडणुकीत दारुण पराभव। सलग तिसऱ्यांदा भोपळा फोडण्यात काँग्रेसला अपयश। दिल्लीच्या निकालाचा बिहारवर परिणाम होणार, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा दावा। तर काँग्रेसला कर्माचं फळ मिळाल्याचं म्हणत डागली तोफ। पंधरा फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटीत साखळी उपोषण करणार। वेळ आली तर आमरण उपोषण करू, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। चला मंडळी, आपण जाणून घेणार आहोत दुपारच्या 100 घडामोडी। अगदी झटपट सुरुवात करूयात। मुख्यमंत्री फडणवीस आज पुणे दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी पुण्यातील वेगवेगळ्या 3 कार्यक्रमांसाठी ते उपस्थित राहणार आहेत। शिर्डीत वाढत्या गुन्हेगारीला अवैध व्यवसाय कारणीभूत असून शिर्डीतील अवैध धंदे अतिक्रमण हटवून शिर्डी गुन्हेगारी मुक्त करणार असा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय। तर गुन्हेगारीला आश्रय देणाऱ्यांवर ही कारवाई करणार असा इशाराही त्यांनी दिला।